Hello students, I am Anita Patil, subject Environment Education and Water Security. Dear student, in today's lecture, we are going to start a new chapter, new fifth chapter, disasters. In that, we will see understanding disasters. First, we will see what is disasters. A disaster is a sudden accident or a natural catastrophe that causes great damage or loss of life. A disaster is an event or series of events which gives rise to casualties and damage or loss of property, infrastructure, essential environmental services, or means of livelihood. Disasters threaten sustainable economy development worldwide. In the past 20 years, earthquakes, floods, tropical storms, droughts, and other climatics have killed around 3 million people, inflicted injury, diseases, homelessness, and misery on 1 billion people, and caused damage worth millions of rupees. Disasters destroy decades of human efforts and investments, thereby placing new demands on society for reconstruction and rehabilitation. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण पाचवं जे प्रकरण आहे आपत्ती याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की डिझास्टर म्हणजेच आपत्ती म्हणजे काय. तर आपत्ती म्हणजे अचानक अपघात किंवा नैसर्गिक घटना ज्यामुळे मोठी हानी किंवा जीविताचे नुकसान होते. आपत्ती ही घटनांची मालिका आहे. यामुळे मालमत्तांचे नुकसान, पायाभूत सुविधा, पर्यावरण आवश्यक सेवा किंवा उपजीविकेची हानी होते. जगभरात आपत्तीमुळे आर्थिक विकासांचे सातत्य धोक्यात येते. गेल्या 20 वर्षापासून भूकंप, पूर, सुनामी, उष्णकटिबंधीय वादळ, दुष्काळ आणि इतर आपत्तीमध्ये सुमारे 30 लोक मृत्युमुखी पडले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोविड-19 ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे काय झालेलं आहे, आर्थिक विकासाचे जे सातत्य आहे ते धोक्यात आलेले आहे. अशा प्रकारचे आजार, रोग झालेल्यामुळे काय होतं, बेघरपणा, नंतर दुखापत झालेले आजार, यामुळे सुमारे 1 अब्जच्या वर लोकांचे नुकसान झालेले आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. आपत्ती मानवी प्रयत्नांची आणि गुंतवणुकीची दशके नष्ट करतात. कोरोनामुळे केवढी मोठी आर्थिक प्रगती देशाची आहे ती संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळं कितीतरी लोकांचे कोट्यावधी अब्जावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे आणि यामुळे पुनर्निर्माण आणि पुनर्वसनाची समाजापुढे गरज भासू लागलेली आहे. इथे पहा, वेगवेगळ्या ज्या आपत्ती आहेत म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ सम नॅचरल डिझास्टर्स. इन दॅट अर्थक्वेक, सुनामी, फ्लड्स, लँडस्लाइड्स, म्हणजेच पहा भूकंप, सुनामी, नंतर पूर आणि भूस्खलन. म्हणजे अशा प्रकारची जी काही उदाहरणं दिलेली आहेत, इथं पिक्चर्स दाखवलेले आहेत पहा. तर ती नैसर्गिक डिझास्टर्स म्हणजेच नॅचरल डिझास्टर्स जे आहे त्याची काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. द नेक्स्ट इज टाईप्स ऑफ डिझास्टर्स. याच्यामध्ये पहा कोणकोणते टाईप्स आहेत डिझास्टर्सचे. तर 2 टाईप्स ऑफ डिझास्टर्स. फर्स्ट इज नॅचरल डिझास्टर्स अँड सेकंड इज मॅन-मेड डिझास्टर्स. Which is the natural disasters? Earthquake, floods and urban floods, landslides,
cyclones, tsunami, heat and cold waves, droughts, volcanoes and avalanche. आणि second type is disaster, man-made disaster, in that chemical disaster, biological disasters, nuclear disaster, fires, industrial accidents, road accidents, railway accident, air accident and sea accident. हे पहा, इथं 2 प्रकारचे डिझास्टर दिलेले आहेत, त्याची एक्झाम्पल्स दिलेली आहेत. याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणते जे आपत्तीचे प्रकार येतात ते म्हणजे भूकंप, पूर आणि शहरी पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, सुनामी, उष्णतेची आणि थंडीची लाट, दुष्काळ, ज्वालामुखी आणि हिमलोट. नंतर मानवनिर्मित आपत्तीचे कोणकोणते प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहा, रासायनिक आपत्ती, जैविक, अणुऊर्जा, आग, औद्योगिक अपघात, रस्ते अपघात, रेल्वे अपघात, हवाई अपघात आणि समुद्र अपघात. म्हणजे हे जे आहेत प्रकार दिलेले इथे ते नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार इथे दिलेले आहेत. देन नेक्स्ट इज नॅचरल डिझास्टर्स. तर आपत्तीची वैशिष्ट्य कोणकोणती असतात? फीचर्स ऑफ डिझास्टर्स. डिझास्टर काय करते तर इट डिस्टर्ब्स द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सोसायटी. म्हणजेच काय तर आपत्ती समाजाच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणते. इट अफेक्ट्स लार्ज नंबर ऑफ पीपल. इट कॉजेस लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. इट अफेक्ट्स अ कम्युनिटी विच रिक्वायर्ड एक्सटर्नल एड्स टू कॉपी विथ लॉसेस. म्हणजेच पहा, आपत्ती मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम करते. तसेच यामुळे जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. ज्या लोकांना नुकसान सहन करण्यासाठी बाहेरून मदत घ्यावी लागते अशा लोकांवर आपत्तीचा परिणाम हा जास्त होत असतो. आता यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया नैसर्गिक आपत्तीमध्ये अर्थक्वेक म्हणजेच भूकंप याविषयी आपण माहिती घेऊया. फर्स्ट इज नॅचरल डिझास्टर. इन दॅट अर्थक्वेक causes the shaking, rolling or movement of the earth surface. म्हणजेच पहा, भूकंप म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या कंपनीय हालचालीमुळे भूपृष्ठाचा भाग अचानक मागे पुढे किंवा वर खाली होतो. Earthquakes happen along cracks in the earth surface. Earthquakes can be felt over large areas, although they usually last less than 1 minute. Earthquake is a sudden geological event below the surface of the earth, which results in generation of shocks wave that travel far and wide and causes vertical and horizontal vibrations. म्हणजेच काय तर भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भेगा मध्ये घडून येतात. जरी ते सामान्यतः 1 मिनिटापेक्षा कमी कालावधीचे असले तरीही त्याचे झटके हे मोठ्या क्षेत्राला जाणवतात. भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली घडणारी एक भूगर्भीय घटना आहे. यामुळे दूरवर पसरणाऱ्या भूकंपाच्या लहरी तयार होतात. या लहरी उभ्या व आडव्या प्रतलात कंपने तयार करतात. म्हणजेच पहा की भूकंप ही काय आहे तर एक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली घडणारी एक भूगर्भीय घटना आहे. Earthquake is sudden geological event below the surface of the earth which result in generation of shocks waves that travel far and wide and causes vertical and horizontal vibrations. These consequential motions causes destruction of infrastructure. The severity of the impact depends on the magnitude of the earthquake,
which in turn depend on the amount of energy released at the spot where the geological events takes place below the surface of the earth. Scientific study of earthquakes is called seismology. Therefore, earthquake activity is also referred to as seismic activity. म्हणजेच पहा, याचे परिणाम काय होतात? ज्या लहरी असतात उभ्या आणि आडव्या प्रतलात जी कंपने तयार होतात, मग याचे परिणाम काय होतात तर पायाभूत सुविधांचे नुकसान होते आणि या परिणामांची तीव्रता भूकंपाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, जी पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या खाली जे भूगर्भीय घटना घडली त्या ठिकाणी निर्माण झालेल्या ऊर्जेवर अवलंबून असते. भूकंपाच्या वैज्ञानिक अभ्यासाला भूकंपशास्त्र म्हणतात. म्हणून भूकंपीय घटनांना भूकंपनीय क्रिया म्हणून ओळखले जाते. Earthquakes are considered to be one of the most dangerous and destructive natural hazards. The impact of this phenomenon is sudden with very little warning or without any warning. Large number of earthquakes occur every year all around the earth, but only a limited number of them are centered near populated areas or are having sufficient strength to causes damage to the environment. म्हणजेच पहा, भूकंपाला सर्वात धोकादायी आणि विनाशकारी नैसर्गिक आपत्ती मानले जाते. या घटनेचा प्रभाव अगदी तात्काळ होतो. कोणत्याही चेतावणीविना म्हणजे कोणतीही कल्पना भूकंपाची येत नाही. अचानक असा भूकंप होत असतो. मग पृथ्वीवरती दरवर्षी प्रचंड संख्येने भूकंप होतात, परंतु केवळ थोडे भूकंप लोकसंख्या असलेल्या भागाजवळ केंद्रित असतात. इमारत नष्ट करण्याची, नुकसान पोहोचवण्यासाठी पुरेशी ताकद त्यांच्याकडे असते. यामुळे काही सेकंदामध्ये इमारती आणि पायाभूत सुविधा ह्या नष्ट होऊ शकतात. रहिवासी मृत्युमुखी जखमी होतात. भूकंप केवळ संपूर्ण वसाहतीचाच नाश करीत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि सामाजिक संरचनेला अस्थिर करू शकतात. देन नेक्स्ट इज अर्थक्वेक्स सेस्मिसिटी इन महाराष्ट्र. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील भूकंपशीलता. म्हणजेच काय तर The state of Maharashtra occupies the central western portion of peninsular India. Technically an interplate continental area, a disastrous earthquake occurred at Koyna on December 11 in 1967 with magnitude of 6.5 on the Richter scale. Latur earthquake of September 30 in 1993 with magnitude 6.4. These vary caused by serious damage by adjustments of crystal blocks along such pre-existing weak zones. Maharashtra and adjoining regions are prone to earthquakes of moderate magnitude as can be seen from the experience of several years. Koyna regions of Satara district have experienced the maximum number of tremors in Maharashtra. म्हणजेच पहा, महाराष्ट्रातील भूकंपशीलता याविषयी आपण माहिती घेत आहोत. त्यामध्ये पहा, महाराष्ट्र राज्य हे द्विकल्पीय भारताचा मध्यवर्ती व पश्चिम भाग व्यापतो. तांत्रिकदृष्ट्या हे एक इंट्राप्लेट द्वीपीय क्षेत्र आहे. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे रिश्टर स्केलवर 6.5 तीव्रता असलेला विनाशकारी भूकंप झाला. 30 सप्टेंबर 1993ला लातूर येथे 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला. महाराष्ट्र आणि आसपासचे क्षेत्र अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना भागात सर्वाधिक प्रमाणात धोका बसलेला आहे.
महाराष्ट्रातील भूकंप क्षेत्र हे पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाट भागाशी संरेखन दर्शवतात. कोयना, नगर, ठाणे जिल्ह्यातील पश्चिम किनाऱ्यासह रत्नागिरी जवळील भागात भूकंपाची क्रिया पाहावयास मिळते. इथे पहा, इथे एक तुम्हाला पिक्चर दाखवलेला आहे. दी भुंज अर्थक्वेक इन 26 जानेवारी 2001. म्हणजे इथं पहा, भुंज येथे झालेला भूकंप 26 जानेवारी 2001 मध्ये झालेला आहे. देन नेक्स्ट इज, म्हणजे भूकंप झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यानंतर आपण पाहूयात डूज अँड डोंट्स. म्हणजे पहा, तुम्ही इफ इनडोअर, तुम्ही घराच्या आतमध्ये असाल म्हणजे खोलीत असाल तर तुम्ही भूकंप झाल्यानंतर भूकंपाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये याच्यामध्ये पहा. फर्स्ट इज ड्रॉप टू ग्राउंड, टेक कवर बाय गेटिंग अंडर स्टडी टेबल or other piece of furniture and hold on until the shaking stops. If there isn't a table or desk near you, cover your face and head with your arms and crouch in an inside corner of the building. म्हणजेच पहा, तुम्हाला भूकंपाच्या वेळेला काय करायचं आहे तर जमिनीवर पडायचं. बळकट टेबल म्हणजे एक दणकट टेबल किंवा फर्निचरचा इतर भागाचा आश्रय घ्यायचा आणि धक्का बंद होईपर्यंत तिथेच थांबायचं. जर तुमच्याजवळ एखादे टेबल किंवा डेस्क नसेल तर तुमचे डोके व चेहरा झाकून इमारतीच्या आतील कोपऱ्यात बसा. देन नेक्स्ट इज स्टे अवे फ्रॉम ग्लास, विंडोज, आउटसाइड डोअर्स अँड वॉल्स अँड एनिथिंग दॅट कुड फॉल सच ॲज लाइटिंग फिक्चर्स ऑर फर्निचर्स. म्हणजे पहा, काच, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती पडणाऱ्या कोणत्याही गोष्टी जसे विद्युत उपकरणे अथवा त्यांचे भाग किंवा फर्निचर अथवा त्यांचे भाग यांच्यापासून दूर राहायचं आहे. देन नेक्स्ट इज स्टे इन बेड इफ यू आर देअर व्हेन दी अर्थक्वेक स्ट्राइक्स. होल्ड ऑन अँड प्रोटेक्ट युअर हेड विथ अ पिलो unless you are under a heavy loose furniture and that could fall. In that case, move to the nearest safe place. म्हणजेच पहा, भूकंपाच्या वेळी जर तुम्ही पलंगावर असाल तर झोपून राहा, उशीच्या साह्याने डोके झाकून ठेवा आणि स्वतःचा बचाव करा व जवळच्या सुरक्षित ठिकाणी जा. जड व पडू शकणाऱ्या वस्तूपासून दूर राहा. देन नेक्स्ट इज use a doorway for shelter only if it is in close proximity to you and if you know it is a strongly supported load-bearing doorway. Stay inside until the shaking stops and it is safe to go outside. Be aware that the electricity may go out or the sprinkler systems or firearms may turn on. Do not use the elevators. म्हणजे पहा, आश्रयस्थानासाठी फक्त तेव्हाच तो दरवाजा वापरा की जो बळकट आहे आणि जो आपल्याजवळ असेल. थरथरणे थांबेपर्यंत आतच राहा आणि बाहेर जाण्यापूर्वी सुरक्षित असल्याची खात्री करा. याची तुम्हाला जाणीव असू द्या की विद्युत प्रवाह खंडित होऊ शकतो किंवा आगीमुळे पाणी फवारणी यंत्रणा सुरू होऊ शकते. लिफ्टचा वापर करू नका. डू नॉट यूज द इलेव्हेटर्स. आता घराच्या बाहेर असल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे भूकंपाच्या वेळेला, म्हणजेच इफ आउटडोअर्स स्टे देअर म्हणजेच तिथेच थांबा. मूव अवे फ्रॉम बिल्डिंग्स, ट्रीज, street lights and utility wires. Once in the open, stay there until the shaking stops. The greatest danger exists directly outside buildings
at exits and alongside exterior walls. Most earthquake related casualties result from collapsing walls, flying glass, and falling objects. Do not forget to carry the disaster emergency kit. म्हणजेच पहा, भूकंपाच्या वेळी तुम्ही जर घराबाहेर असल्यास तुम्हाला काय करायचं आहे तर तिथेच थांबायचं आहे. इमारती, झाडे, रस्त्यावरील पथदिवे, विद्युत तारांपासून दूर जायचे. थरथराट संपेपर्यंत तिथेच राहा. सर्वात मोठा धोका इमारतीच्या बाहेर व भिंतीच्या बाहेरच्या बाजूनी असतो. बहुतेक भूकंपामुळे धोकादायक झालेली भिंत अथवा भिंती फुटून उडणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या काचा व इतर वस्तूंमुळे जीवितहानी झाल्याच्या नोंदी आहेत. अतिमहत्त्वाचे, आपत्कालीन संच सोबत घेण्यास विसरू नका. देन इफ इन मूव्हिंग व्हेइकल, म्हणजेच चालणाऱ्या वाहनात असल्यास काय करायचं आहे. स्टॉप ॲज क्विकली ॲज सेफ्टी परमिट्स अँड स्टे इन दी व्हेइकल. अवॉइड स्टॉपिंग नियर और अंडर बिल्डिंग्स, ट्रीज, ओव्हरपासेस अँड युटिलिटी वायर्स. म्हणजेच पहा, शक्य तितक्या लवकर आपले वाहन सुरक्षितपणे थांबवा आणि वाहनामध्ये बसा. इमारती, झाडे, उड्डाणपूल आणि युटिलिटी वायरच्या जवळ किंवा खाली थांबणे टाळा. देन proceed continuously once the earthquake has stopped. Avoid roads, bridges, and ramps that might have been damaged by the earthquake. भूकंपाचे कंपन थांबल्यानंतर सावधगिरीने पुढे जा. भूकंपामुळे दुर्बल झालेले रस्ते म्हणजेच कमकुवत झालेले रस्ते, पूल किंवा जिन्यांचा वापर टाळा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात मोठ्या भूकंपामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्वात मोठ्या भूकंपापैकी एक म्हणजे लातूरचा भूकंप, जो 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंप रिश्टर म्हणजे स्केल 6.2 पहाटे 3:56 भूकंपाचा धक्का बसला. सुमारे 52 गावांची वाताहत झाली. 30,000हून अधिक लोक जखमी झाले आणि सुमारे 10,000 लोक मृत्युमुखी पडले. सदरच्या भूकंपाने किलार येथे एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली, जी आजपर्यंत भरून निघाली नाही आणि जो त्या ठिकाणचा केंद्रबिंदू होता. लातूरच्या त्या क्षेत्रात घनदाट लोकसंख्या होती, त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची संख्या ही खूप जास्त होती. भूकंपाचा केंद्रबिंदू 12 किलोमीटरवर खोल असल्याने भूकंपाच्या हादऱ्याने अधिक नुकसान झाले. लातूरच्या भूकंपानंतर तेथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA देखरेख केंद्र देखील उभारण्यात आले. म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या भूकंपापैकी सर्वात मोठा भूकंप म्हणजे हा लातूरचा भूकंप होता. तर इथे पहा विद्यार्थी मित्रांनो की भूकंप के दौरान क्या करे, म्हणजे भूकंपाच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ते इथं हे दिलेलं आहे, डायरेक्शन्स दिलेले आहेत काही. व्हॉट टू डू ड्युरिंग अँड अर्थक्वेक इथं सगळे दिलेले आहेत पहा. तुम्ही इथं पाहू शकता. टेबलच्या खाली जा. नंतर म्हणजे इथं रॉंग आणि राईट दिलेले बघा, हे करा आणि हे करू नका. डूज अँड डोंट्स दिलेले आहेत, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते इथं तुम्हाला पिक्चरच्या माध्यमातून हा चार्ट दिलेला आहे. म्हणजेच व्हॉट टू डू ड्युरिंग अँड अर्थक्वेक म्हणजेच भूकंपाच्या वेळेला काय कराल. देन नेक्स्ट डिझास्टर इज फ्लड्स, म्हणजेच पूर. तर पूर म्हणजे काय. Floods have been a recurrent phenomena in India for time immemorial. Almost every year, floods of varying magnitude affect some parts of the country. Different regions of the country have varied climate and rainfall patterns. Therefore, while some parts face devastating floods, other parts may experience
ड्राउट कंडिशन. म्हणजेच पहा, प्राचीन काळापासून भारतात पूर ही सातत्याने उद्भवणारी आपत्ती आहे. जवळजवळ दरवर्षी देशाच्या काही भागांवर वेगवेगळ्या प्रमाणात विविध तीव्रतेने पूर येतात. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या हवामान आणि पर्जन्यमानाचे स्वरूप आहे आणि त्यामुळे काही भाग विनाशकारी पुरांचा सामना करतात. त्याचवेळी इतर भाग दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेतात. The monsoon regime is a regular phenomenon. Year-to-year variations occur with regards to the onset of the monsoon. The Indian subcontinent receives maximum rainfall during the southwest monsoon for a period of about 100 days, starting from the first week of the June to the end September. म्हणजेच पहा, मान्सून ही नियमित घटना आहे. मान्सूनचा प्रारंभ व त्याची तीव्रता प्रत्येक वर्षाला भिन्न असल्याचा अनुभव येतो. भारतीय उपमहाद्वीपाने दक्षिण पश्चिम मान्सून दरम्यान सुमारे 100 दिवसांच्या कालावधीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ते सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. फ्लड्स डिनोट्स inundations or accumulation of water that is results from an imbalance between inflow and outflow of water in a river. Floods can occur through heavy rains, dams failures, rapid show melts, river or even bursting of water pipeline. Floods result in damage, deaths and injuries and create problems in drinking water supply and flood shortage. In India, 40 million hectares of land is vulnerable to floods and about 8 million hectares is affected by floods annually. Thus, India is highly prone to floods, especially in the monsoon and cyclone seasons. A major floods disaster in Mumbai on 26 July 2005 paralyzed the whole city. म्हणजेच पहा, पूर म्हणजे पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साठणे किंवा वाहून जाणे. नदीतील आत येणारे व बाहेर जाणारे पाणी यांचे संतुलन झाले की पूर येतो. जोरदार पावसामुळे धरणातील असंतुलन, वेगवान बर्फाचे वितळणे, नदी किंवा पाण्याचे पाईप फुटण्यामुळे पूर येतात. पुरांमुळे लोकांचे नुकसान होते, लोक जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित होतो, अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. भारतात 40 दशलक्ष हेक्टर क्षेत्र पूरप्रवर्तक आहे आणि सुमारे 8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर वार्षिक पुरामुळे परिणाम होतो. अशा प्रकारे मान्सून आणि चक्रीवादळात ऋतूमध्ये विशेषतः भारतात पूर येतातच. 26 जुलै 2005 मधील मुंबईच्या पूर आपत्तीच्या आठवणी ताज्या आहेत. There are 3 types of floods, that is flash floods, river floods and coastal floods. In that, first is flash flood. What is meant by flash flood? Flash floods are generally events in hilly areas where sudden very heavy rain over a limited area can cause strong flow of water. Flash floods also occur when a temporary blockage in hilly areas impounds water which when released suddenly creates havoc. म्हणजेच पहा, पूर 3 प्रकारचे आहेत, जसे की अचानक आलेला पूर म्हणजेच फ्लॅश फ्लड, नदीचे पूर आणि समुद्र किनाऱ्यावरील पूर. अचानक आलेला पूर म्हणजे काय? साधारणतः ही टेकड्यांच्या भागातील घटना असते, जेथे मर्यादित क्षेत्रावरील अचानक अतिवृष्टीमुळे मोठा प्रवाह तयार होतो. जेव्हा डोंगराळ भागात अस्थायी अडथळा येतो आणि पाण्याच्या प्रवाहामुळे अडथळा दूर झाला अथवा सरकला की अचानक पाणी प्रचंड वेगाने वाहू लागते, तेव्हा अचानक पूर येतो व भयंकर संकट निर्माण होते. The second type is river floods. Occur due to heavy inflow of water and heavy rainfall
snow melt and short intense storms. Flooding in rivers is also caused by inadequate capacity within the banks of river to contain high flows. River bank erosion and slitting of river beds. Synchronization of flood in the main and tributary rivers, and flow reduction due to tidal and backwater effects. The intensity of the flood म्हणजेच पहा, नदीचे पूर म्हणजेच जोरदार पर्जन्यमान, हिमवादळ आणि तीव्र वादळामुळे मोठ्या प्रमाणावरील पाण्याचा प्रवाह तयार होतो व नदीला पूर येतात. नदीच्या किनारपट्टीमध्ये अपुऱ्या क्षमतेमुळे नदीला पूर येतात. नदीच्या किनाऱ्यावरील गाळ, मुख्य आणि उपनद्यातील पुरांचे संक्रमण, नदीच्या किनाऱ्याची धूप, नदीच्या पात्रात गाळ यांवर पुराची तीव्रता अवलंबून असते. Then third type is coastal flood are caused due to tsunami or heavy rainfall from cyclones and the storm surge associated with cyclones. The situation could be aggravated due to high tide. Tidal flooding is saline from backflow of seawater into coastal rivers at high tides. Floods due to storm surge is also saline and therefore more destructive. म्हणजेच पहा, समुद्र किनाऱ्यावरील पूर हा तिसरा प्रकार आहे पुराचा. त्यामध्ये पहा, सुनामीमुळे किंवा चक्रीवादळामुळे होणाऱ्या जोरदार पर्जन्यामुळे तटीय पूर येऊ शकतात. भरतीमुळे ही परिस्थिती आणखीन तीव्र होऊ शकते, कारण उच्च लाटांमध्ये समुद्राचे खारे पाणी असते जे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून तटीय नद्यांमध्ये मिसळते आणि त्यामुळे अधिक विनाशकारी नुकसानकारक पूर येतात. जे पहा, पुराचा बहुतेक वेळा महाराष्ट्रावर परिणाम होतो. तसेच पूर फक्त त्या विशिष्ट क्षेत्रापर्यंतच मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात पसरतो. म्हणूनच महाराष्ट्राला पुराची तीव्रता अनुभवास येते. बहुतेक वेळा काय होतं तर पुराची परिस्थिती पावसाळ्यादरम्यान उद्भवते आणि म्हणूनच बहुतेक जिल्ह्यांमधून झालेल्या नुकसानासहित वीज, भूस्खलन, घरे पडण्याच्या दुर्घटना आणि बुडण्यामुळे होणारे नुकसान नोंदवले गेलेले आहे. पुरांमुळे घरे, पिके, अन्नधान्याचे नुकसान होते. तसेच शेतीचे जमिनीचे तुकडे पडणे, सिंचन यंत्रे वाहून जाणे, प्रचंड प्रमाणात जमिनीची धूप होणे यासारख्या घटनांमुळे कायमस्वरूपी नुकसानीस तोंड द्यावे लागते. महाराष्ट्रासारख्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी पूर अधिक धोकादायक आहे. विशेष करून मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळेच अर्थव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण होतो. महाराष्ट्रातील पुरांचे विश्लेषण करताना नाले ओसंडून वाहण्यामुळे आणि खराब सांडपाणी व्यवस्थेमुळे महाराष्ट्रातील बहुतेक पूर आल्याची नोंद आहे. देन नेक्स्ट इज अर्बन फ्लड्स. Urban areas are densely populated and people living in vulnerable areas suffer due to flooding, sometimes resulting in loss of life. It is not only the events of flooding but the secondary effect of exposure to infection also has its toll in the terms of human suffering, loss of livelihood and loss of life. म्हणजेच पहा, शहरी पूर हे कसे असतात तर शहरी भागात दाट लोकवस्ती असते आणि असुरक्षित भागात राहणारे लोक पुराला बळी पडतात व कधीकधी काय होते तर जीवितहानी होते. केवळ पुरामुळेच नव्हे तर पुराचा दुय्यम परिणाम म्हणून रोगाचे संक्रमण, उपजीविकेची हानी होते आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जीवितहानी होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये जीवितहानी होत असते. म्हणजे यामध्ये पहा तर त्यामुळे शहरी पूर व्यवस्थापनास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. शहरी पूर वाढवणे ही एक नैसर्गिक सार्वत्रिक घटना आहे.
जगातील शहरी नियोजकांना एक मोठे आव्हान आहे. शहरी पुरांशी संबंधित समस्या तुलनेने स्थानिक घटकांपासून व्यापक घटनांपर्यंत असू शकते. परिणामी दैनंदिनी शहरी घडामोडी काही तासांपासून ते अनेक दिवस पाण्याखाली अडकून राहतात. म्हणजेच पहा, अर्बन फ्लडमध्ये काय होतं इथं आता दाखवलेलं आहे. पहा की 26 जुलै 2005 रोजी मुंबई येथील पूर परिस्थिती दाखवलेली आहे या फिगरमध्ये. म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं पुरामुळे. आता यानंतर की अशा पूर परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे आहे याच्यामध्ये, म्हणजेच डूज अँड डोंट्स, काय करावे आणि काय करू नये. डूज अँड डोंट्स ड्युरिंग फ्लड्स. डू कीप युअर इमर्जन्सी किट विथ यू सेफ अँड ड्राय. डू वॉच आउट फॉर युअर चिल्ड्रन्स ॲट ऑल टाइम्स अँड डू नॉट अलाउ देम स्विम और प्ले in flood water. Do take care of elderly people. Do take particular care of people with special needs. Do take note of the health of your family and community members. Do evacuate to higher ground where possible. Do listen to local announcement over loudspeaker, public broadcast, radio or TV where possible, and carefully follow all advice and warning. Do not forget to carry the disaster emergency kit. म्हणजेच पहा, आपले आपत्कालीन संच सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवा आणि त्यांना पाण्यात पोहण्याची किंवा खेळण्याची परवानगी देऊ नका. वृद्ध लोकांची काळजी घ्या. विशेष गरजा असलेल्या लोकांची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाच्या आणि समुदायाच्या सदस्यांच्या आरोग्याची नोंद घ्या. शक्य तितक्या उंच जागेवर स्थलांतरित व्हा. जेथे शक्य असेल तेथे मोठा स्पीकर, सार्वजनिक प्रसारमाध्यम, रेडिओ किंवा दूरदर्शनवरील स्थानिक आपत्तीची चेतावणी आणि अधिसूचना ऐका आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. आपत्कालीन संच सोबत घेण्यास विसरू नका. हे पूर परिस्थितीत काय करावे ते सांगितलेले आहे. देन फ्लड्स डोंट्स म्हणजे पूर परिस्थितीत काय करू नये. डू नॉट वॅड थ्रू फ्लड वॉटर. डू नॉट ईट फूड which has been in contact with flood water. Do not drink water from wells. Only drink water which has been boiled or supplied in bottles. Do not use gas, electricity or electrical appliances which have come into contact with flood water until they have been checked by safety officials. Do not walk near river banks, sandbags, muds or canal edge as these may collapse. म्हणजेच पहा, पुराच्या पाण्यातून चालू नये. पुराच्या पाण्यात संपर्कात आलेले अन्न जे आहे ते खाऊ नये. नंतर पूरग्रस्त विहिरीतील पाण्याचा वापर करू नये. फक्त उकळलेले अथवा सीलबंद बाटल्यामधून पुरवठा केलेल्या पाण्याचा वापर करावा. गॅस, विद्युत उपकरणे यांचा संपर्क पुराच्या पाण्याशी आलेला असेल तर त्यांचा वापर करू नये. सुरक्षेची खात्री झाल्यावरच त्यांचा वापर करावा. सुरक्षेची खात्री होईपर्यंत नदीच्या किनाऱ्याजवळ, वाळूच्या पोत्याच्या ढिगावरून, बांधकामावरून चालू नये किंवा कालव्याच्या किनाऱ्याजवळ जाऊ नये, कारण ते कोसळू शकतात. जर तुम्ही बाहेर पडण्यासाठी तयार असाल तर तुम्ही कोणती खबरदारी घेतली पाहिजे आहे. म्हणजेच पहा, इफ यू मस्ट प्रिपेअर्ड टू इव्हॅक्युएट यू शुड सेक्युअर युअर होम. इफ यू हॅव टाइम, ब्रिंग इन आउटडोअर फर्निचर. मूव्ह इसेन्शियल आयटम्स टू अन अपर फ्लोअर. डिस्कनेक्ट इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट टच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. इफ यू आर वेट or standing in water, do not forget to carry the disaster emergency kit. म्हणजेच पहा,
आपले घर सुरक्षित करा. आपल्याकडे वेळ असल्यास बाहेर जाण्यासाठी उपयुक्त फर्निचर घरातून बाहेर घेऊन जा. आवश्यक वस्तू वरच्या मजल्यावर हलवा. विद्युत उपकरणांचा विद्युत पुरवठा अथवा विलग करा. आपण ओले असल्यास किंवा पाण्यात उभे असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. आपत्कालीन संच सोबत घेण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की भूकंप आणि पूर या दोन आपण नैसर्गिक आपत्ती आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत सायक्लॉन्स म्हणजेच चक्रीवादळ आणि सुनामी या दोन नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करूयात. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ. आपली स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.